तुला कळतंय का? प्लीज दार उघड नाही यार दादा. दीप दार उघडत नाहीये का? हा म्हणजे दार उघडत नाहीये. स्वराज, दादा स्वराज दार उघड. दादा दादा दरवाजा उघड ना. स्वराज दार उघड. दादा आत्या आली आहे. ऐकतोस का? दादा दीप, आतनं त्याचा आवाज नाही येते. आत्या ठीक असेल ना, तो त्यांनी काही करून नसेल आत्या बघितलं. प्लीज तू शांत हो. हे कशी शांत हो? स्वभाव माहिती ना तुला त्याचा कसा आहे. हा, लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतो, मन मोकळेपणाने कधी बोलतच नाही. मला भीती वाटायला लागली, मला टेन्शन यायला लागलंय. दीप, काय करून त्याला खोलीच्या बाहेर काढलं पाहिजे. प्लीज त्याला खोलीच्या बाहेर काढ. तू शांत हो प्लीज. मी करतो काहीतरी. दादा स्वराज, दादा स्वराज दार उघड. सेटलमेंट किती पैसे देतात ते? 15-20 लाख तर सहज देतील. बस इतकेच? म्हणजे 3 बहिणींना सांभाळून अख्खं कुटुंब चालवणाऱ्या जीवाची किंमत एवढीच? इतकं स्वस्त आहे आमचं आयुष्य? काय आहे ना, श्रीमंत माणसांनी कशाही गाड्या चालवायच्या, कितीही माणसं मारायची. गरिबांचं काय, ते बिचारे असतात. 4 पैसे फेकले की गप होतात, हो ना? पण एक गोष्ट लक्षात ठेवा साहेब, गरीब माणसांकडे पैसा नसला तरी स्वाभिमान असतो, आणि तो स्वाभिमान जगातला कुठलाही श्रीमंत व्यक्ती पैशांनी विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे तुमचे पैसे तुमच्याकडेच ठेवा. आम्हाला नकोय पैसे, आम्हाला न्याय हवाय. आणि आता तर जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही ना, तोपर्यंत आम्ही कुणीच इथून हलणार नाही. कळू दे त्यांना गरीब माणसाच्या स्वाभिमानाची किंमत काय असते ते. बरोबर बोलते ज्योती. ए अरे ए, आत काय करता? या बाहेर. कोणी हालायचं नाही इकडून. या या. अरे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. सामान्य माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. आमच्या मित्राला न्याय मिळालाच पाहिजे. अरे गरिबांना न्याय मिळालाच पाहिजे. गरिबाच्या जीवाची काय किंमत आहे का नाही? अरे अटक करा, अटक करा. आमच्या मित्राला न्याय मिळालाच पाहिजे. आमच्या मित्राला न्याय मिळालाच पाहिजे. आमच्या मित्राला न्याय मिळालाच पाहिजे. आपण मी पुरुषोत्तम गायकवाड. माझ्या ड्रायव्हरला अटक केली तू? हे बघा साहेब, तुमच्या ड्रायव्हरने दोघांना उडवलंय. त्यातला एक जण मेलाय आणि एक जण सिरियस आहे. त्याचे सगळे मित्र आणि बहीण इथे दंगा करतायत. तुमच्या ड्रायव्हरलाही आतमध्ये त्यांनी खूप मारलंय. आम्ही त्यांना खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण ते अजिबात ऐकत नाहीयेत. हे दुकानाचे मालक पुरुषोत्तम गायकवाड. नमस्कार. अच्छा, नमस्कार काका. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे तुम्ही आहात का? कधी आहे लग्न? आता 3-4 दिवसावरच आलंय. वा. काका, ही माझी मोठी बहीण, हिचं लग्न आहे. तुम्ही त्या साडीच्या दुकानाचे मालक आहात ना? हो. माझ्या भावावर गाडी चालवली आहे तुमच्या माणसाने. तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा तुम्ही चांगला माणूस वाटला होतात. पण शेवटी सगळी श्रीमंत माणसं ही एकसारखी असतात. वरवर चांगुलपणा दाखवायचा, प्रेम दाखवायचं, पण मग स्वतःच्या कुटुंबावर आलं की खरे रंग दाखवायचे. आम्हा सगळ्यांना माहितीये की ऍक्सिडेंट तुमच्याच घरातल्या एका माणसाने केलाय. पण तुम्ही ड्रायव्हरचा बळी देताय का तो गरीब आहे म्हणून? तुम्ही ती माकडाची गोष्ट ऐकली असेल ना? जंगलात खूप पाऊस पडत असतो, पूर येत असतो, तर एक माकडीण आपल्या पिल्लाला खांद्यावर बसवते त्याला वाचवण्यासाठी. पण हळूहळू जसजसं पाणी वर चढत जातं, नाकातोंडात जायला लागतं, तर ते खांद्यावरचं पिल्लू ती तिच्या पायाखाली धकते आणि आपला जीव वाचवते.
त्या खांद्यावरच्या पिल्लासारखी असतात तुमच्यासाठी गरीब माणसं. तुमच्यावर संकट आलं की आधी तुम्ही त्यांचा जीव घेता. आता काय झालं साहेब? हा, एकदम गप्प गप्प झालात ते. घ्या ना, बसा गाडीत आणि चढवा गाडी आमच्या अंगावर. आमचा पण जीव घ्या. थांबा जरा ऐकून घ्या माझं. आम्हाला काय ऐकायचं? आम्हाला नाही ऐकायचं साहेब. ऐकू आम्ही. आम्हाला नाही ऐकायचं. थांबा थांबा. बोला काका, काय विचारायचंय तुम्हाला? किती पैसे घ्याल किंवा किती पैशाला विकले जाल असं काही विचारायचंय का? विचारा. नाही नाही बाळा, तुला मी जसं आत्ता वाटतोय ना तसं अजिबात नाही आहे. खरं सांगतोय, तुला दुकानात माझ्याबद्दल जे वाटलं होतं तेच खरं आहे. विश्वास ठेव माझ्या. अर्थात आता हे सगळं बनवून काही उपयोग नाही. जाणारा माणूस नाही, काही परत येणार नाही. पण तुला एकच सांगतो, मी आयुष्यात कधीही गुन्हेगाराला पाठीशी घातलेलं नाहीये. कधीही सत्याची बाजू सोडलेली नाहीये आणि आजही सोडणार नाहीये. हे बघ, मी बाहेरगावी गेलो होतो. काय झालंय मला काहीही माहित नव्हतं. पण ज्या क्षणी मला हे कळलं त्या क्षणी मी तडक इथे निघून आलोय, घरी न जाता. बघ, जो कोणी गुन्हेगार असेल त्याला कायद्याने शिक्षाही व्हायलाच हवी आणि ती होईल यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन. खात्री बाळग, अगदी तो माझ्या जवळचा घरातला असला तरी सुद्धा. नेमकं काय घडलं याची मी चौकशी करतो आणि मी स्वतः त्या गुन्हेगाराला इथे आणून सोडीन. अगदी तो माझा सख्खा मुलगा असला तरी. हा शब्द आहे माझा. चला, आता सगळ्या गोष्टी आपोआप समोर येतील. तुम्ही आता घरी जायला हरकत नाही. चला निघा आता तुम्ही पण. थांबा. त्यांनी आता फक्त शब्द दिलाय की ते खऱ्या गुन्हेगाराला समोर आणतील. शब्द दिला म्हणजे खरंच आणलं असं होत नाही. जोपर्यंत ते खऱ्या गुन्हेगाराला समोर आणत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. चला रे, बसा बसा. ही बघ ज्योती, आता जोवर न्याय मिळत नाही ना तोवर आमच्यापैकी एक पण जण इथून हलणार नाही. आम्ही तुझ्या सोबत इथं बसून राहू, तुझ्या सपोर्ट मध्ये.